अशा पद्धतीने प्रसाद चिखलदऱ्याला आलेला आहे आणि तिथे चिखलदऱ्याला पथनाट्य करता करता निसर्गाचा आनंद घेत आहे आणि त्या आनंदामध्ये तो एवढा डुबलेला आहे की त्याला त्याची दुःख विसरायला झालेली आहेत आणि तो आता हवेमध्ये उडायला लागलेला आहे आणि त्याला असं वाटतं की हेच सगळं विश्व आहे. आता त्याचं लग्नाचं जे काही दुःख आहे तो विसरलेला आहे आणि ह्या आनंदामध्ये तो एवढा डुबलेला आहे की त्याला बाकी काहीच सुचत नाही आहे. त्याला असं वाटतं लग्न करण्यापेक्षा हा निसर्ग बघण्यामध्ये जो आनंद आहे तो लग्न करून जो आनंद मिळतो त्याच्यापेक्षाही हा आनंद जास्त आहे. म्हणून तो आनंद द्विगुणित करण्यासाठी तो इकडे तिकडे बागडतो आहे, फिरतो आहे, उड्या मारतो आहे आणि सांभाळून तो काळजीपूर्वक अतिशय त्या कठड्यापाशी उभा आहे आणि बघतो आहे की हे विश्व माझ्या सुखामध्ये सहभागी होत आहे. तुम्ही काय बघतोय ते दाखवा. हे बघा, हे अतिशय सुंदर असा डोंगर आहे, हा मस्त दरी आहे ही हा बघतो आहे आणि ह्या दरी बघण्याच्या आनंदामध्ये त्याचं लग्न न होण्याचं दुःख जे आहे ते तो विसरलेला आहे आणि ह्या आनंदात तो अतिशय रमून गेलेला आहे आणि रममाण झालेला आहे. ही इथे पवनचक्की आहे, बहुतेक दिसते, लांब आहे, खूप दूर आहे, पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ही पवनचक्की आहे, हा प्रसाद आहे. बघा त्याच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे. प्रसाद अशा निसर्ग क्या ढूंढता है ये मेरा दिल, तुझको क्या चाहिए जिंदगी. बघा त्याला हेच हवं होतं. असं निसर्गरम्य ठिकाणी जाऊन मन त्याचं जे आहे ते प्रफुल्लित झालेलं आहे आणि अशा पद्धतीने तो ह्या सुखाच्या क्षणावर तो पुढची वर्ष काढेल. समजा वर्षभर जर का त्याचं लग्न नाही झालं तरीसुद्धा त्याला दुःख होणार नाही. का? कारण हे निसर्ग त्याने बघितलेला आहे. या निसर्गरम्य वातावरणामध्ये तो आनंदित होत आहे. आणि हा जो रोपवे आहे बघा, हा रोपवे आहे. अरे वा 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 वा. या रोपवेवरून जाण्याची ज्याला इच्छा असेल तो जाऊ शकतो. वा 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 वा. बघा हा माकड बघा बिचारा, ही माकडीण आहे, ही प्रयत्न करते आहे. ही माकडीण आहे, ती बघा कशी गेली. हे आहेत ज्यांनी हा व्हिडिओ तयार केला. नमस्कार, मी यांचा व्हिडिओ तयार करंदीकर यांचं लग्न झालेलं आहे म्हणून ते सारखं लग्न म्हणून विषय काढतायत. नाही, मला अतिशय दुःख होत आहे की यांचं लग्न होत नाही आहे. पण त्याच्या चेहऱ्यावर ज्याचं लग्न नाही झालं तेच आनंद आहे. तुम्ही पण आनंद घेताय ना. नाही, आम्हाला तर काय निसर्ग काय आणि आमचं घर काय, आम्हाला सगळं सारखंच आहे. कारण आम्ही सगळ्या गोष्टींना एका लेव्हलला मोजण्याचा प्रयत्न करतो. म्हणून निसर्गामध्ये आलं तरी आनंदीच असतो. तुम्ही खूप छान काम करताय स्वच्छ महाराष्ट्राचं. हे स्वच्छतेचं अभियान आम्ही निसर्गरम्य ठिकाणी त्याची इथं गरज आहे. लोक पर्यटनाला येतात, घेऊन आलेलं आहे. कारण पर्यावरणाचा नाश पर्यटक येऊनच जास्ती प्रमाणामध्ये होतो. अहो पण तुम्ही तर त्यांना विचारलं ते बोलले रोडवर करा, तुम्ही चिखलदरा रोड आलं पाहिजे. अहो शाळा मस्त होती चिखलदऱ्याची. शाळा अलाउड नाही केली. प्रसादराव, प्रसादराव.